मोटरसायकल चोरी करणारे 4 व चोरीची मोटरसायकल विकत घेणारा 1 असे एकूण 5 इसम जेरबंद। 3 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी। संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश केले होते। सदर कारवाईबाबत प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना विशाल काठे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत बातमी मिळाली की मोटरसायकल चोरी करणारे 2 इसम गोदा पार्क रामवाडी पंचवटी नाशिक येथे काळ्या रंगाच्या ॲक्टिवा मोपेडवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मधुकर कड यांनी आदेशित करून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदीप मस्ते, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, शरद सोनवणे, जगेश्वर बोरसे अशांचे पथक तयार करून त्यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यावरून नमूद पथकाने सदर ठिकाणी जाऊन मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेता इसम नामे अभिजित श्रीराम राऊत, वय 36 वर्ष, राहणार कुमावत गल्ली, रामवाडी पंचवटी नाशिक, विजय नागराज रेड्डी, वय 43, राहणार संजय नगर, वाघाडी पंचवटी नाशिक असे त्यांच्या ताब्यातील चोरीची ॲक्टिवा मोपेडसह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करिता त्यांनी त्यांचे साथीदार श्याम गिरीश ओडेकर, डीजीपी नगर नाशिक, कुणाल दत्तात्रय सोनवणे, राहणार पंचवटी नाशिक यांच्यासह नाशिक शहरातील अंबड उपनगर व पंचवटी भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल, त्यात हिरो होंडा ॲक्टिवा मोपेड क्रमांक MH15 BY 9150 व हिरो होंडा पॅशन प्रो MH15 DZ 9232 अशा हस्तगत करण्यात आल्या आहे। तसेच त्यांनी चोरी केलेली बजाज प्लॅटिना MH15 CA 3874 ही राजेश गोपीनाथ साळी या भंगार विक्रेत्यास विक्री केल्याने त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजेश गोपीनाथ साळी, राहणार तिवंदा लेन, भद्रकाली नाशिक असे सांगितले असता त्यास विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकल विकत घेतल्याचे व स्क्रॅप केली असल्याची कबुली दिल्याने त्यास देखील ताब्यात घेण्यात आला आहे। यावरून नाशिक शहर आयुक्तालयातील अंबड पोलीस स्टेशनकडील तसेच उपनगर पोलीस स्टेशनकडील, पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हे उघडकीस आलेले आहेत। तरी सदर आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी अंबड व उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आला आहे।